गावी आल्यानंतर ना हा दुसरा दिवस होता. आमचा नाश्ता स्किप करून ना स्वयंपाक बनवायचं काम चालू होतं. मस्त जावाजावाने गप्पा मारत ना सगळा स्वयंपाक बनवला. आजचा दिवस थोडा स्पेशल होता. आता का ते मी पुढे सांगेन. घरातली सगळी कामं वगैरे आवरून आम्ही छान रेडी होऊन निघालो होतो बाहेर. कारण दीदी आणि भाऊजींनी आज नवीन कार खरेदी केली होती, तर ती आणण्यासाठी आम्ही निघालो होतो शोरूमला. जाता जाता मस्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन सुद्धा झालं. आम्ही तर शोरूमला पोहोचलो होतो, पण आमची माणसं अजून यायची होती, त्याच्यामुळे आम्ही वाट बघत थांबलो होतो. माझं इथे व्हिडिओ काढायचं काम चालू होतं. नंतर सगळे आल्यावर गाडीची पूजा वगैरे करून घेतली, नारळ सुद्धा वाढवून घेतला. खरं तर माणसाची दोनच स्वप्ने असतात. एक तर ना छान असं घर असावं आणि त्याच घरासमोर ना मस्त अशी आपली गाडी असावी. ते स्वप्न ना आज दीदी आणि भाऊजींचं पूर्ण झालं होतं आणि त्यांच्या आनंदात ना आम्ही सुद्धा सगळे सहभागी झालो होतो. नवीन गाडी घेऊन ना आम्ही नंतर गेलो होतो त्यांच्या कुलदैवताला, म्हणजे खरसुंडीच्या सिद्धनाथाला. आणि ऊन तर इतकं होतं ना सगळ्यांचे पाय भाजायला लागले. खरसुंडीच्या सिद्धनाथाला यायची ना माझी दुसरीच वेळ होती. म्हटलं आलोच आहोत तर आपला सुद्धा नारळ वाढवून घेऊ. आणि दुपारी आल्या असल्यामुळे नाही त्या अजिबातच गर्दी नव्हती, त्याच्यामुळे निवांत असं दर्शन सुद्धा झालं. मग मी सुद्धा ना माझा नारळ वाढवून घेतला आणि नवीन गाडीची पूजा सुद्धा देवावरती करून घेतली. त्याची तब्येत ना बिघडली होती, त्याच्यामुळे जाता जाता तिला ना दवाखान्यात दाखवायचं होतं. गेल्या गेल्या मॅडमनी तिची ब्लड टेस्ट केली, त्याच्यामध्ये ना तिचे पेशी कमी झाल्या होत्या आणि व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. त्याच्यामुळे मॅडमने तिला सलाईनच लावली आणि असा संपला दवाखान्यात आमचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.